तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला करायचं आहे रूम साफ. म्हणजे हा जो काही गर्द आहे, जसं की इकडे बघू शकता आपण, हा आपला स्टडी टेबल आहे ना, तर स्टडी टेबलवर जास्त गर्द झालेला आहे. बाकी दुसरे पुस्तकं वगैरे काही थोडंफार सामान, एक्स्ट्रा सामान त्याच्यावर दुसरं पडलेलं आहे. आणि इकडा थोडाफार हा गर्दा तो आपला दुसरीकडे शिफ्ट करायचा आहे. आणि आपली स्टडी रूम असल्यामुळं याच्यात जास्त गर्दा नको आहे. त्यामुळे आपल्याला इतर जो काही पसारा आहे, त्यामधला जो काही एक्स्ट्रा सामान आहे ते आपल्याला एक तर वरती शिफ्ट करूया सज्जावरती. जसं की एक दरवाजा होता तो आता दुसरीकडे केला आहे, ठेवून दिलेला आहे. आणि आता आपण आपला हा रूम एकदा क्लीन करून घेऊ एकदम. आणि थोडंसं खाली पण पाणी मारायचं, कारण खाली फरची नसल्यामुळं ना ते खालचं जे बेड केलेलं आहे असं सिमेंट बार म्हणजे एकदम फुफुटा होऊन जातो. तर ते प्रत्येक हप्त्याला त्याला एक झाडू मार लागतो. तर हे बघा, ती काठी, तिला बघा, हे सिंग, हे डोळे, इकडं काही हे डोळे वगैरे, सिंग.
फायनली मित्रांनो काही अशा प्रकारचे आपली रूम झालेली आहे, एकदम क्लीन स्वच्छ. हा बाकीचा पसारा तर इथंच राहणार आहे, कारण त्याच्यामध्ये टाकीमध्ये धान्य, ह्या बॅगी वगैरे सगळं असल्यामुळे ते काही उचलता येणार नाही आपल्याला, त्यामुळे ते तसंच राहणार तिकडे. आणि हे देखील त्याच्यामध्ये पण धान्य. बाकी आपला टेबल वगैरे एकदम व्यवस्थित आवरून घेतलं आहे. इथं थोडं पाणी मारलं, फार धूळ असल्यामुळं, कुकुटा असल्यामुळं थोडं पाणी मारावं लागलं त्याला. आणि इदाला पसारा जो आहे का बघून ते गोणी सगळं वरती शिफ्ट करून टाकलेलं, जेणेकरून खालचा गाता कमी झाला. आणि हे बघा आपली, काय नाव द्याल याला तुम्ही? त्याला एक नाव कमेंट करा चांगलं, जेणेकरून आपण त्याला नाव ठेवू चांगलं. एक मस्तपैकी नाव द्या त्याला आणि याला. त्या दोन वस्तूंना चांगलं तुमच्या नाव असं कमेंट करा. काय अशा प्रकारचे झालेले आपले रूम व्यवस्थित.